3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. थिएटर कर्मचाऱ्यांचा ग्राहकाला चाकूचा धाक. मुलुंडच्या NY थिएटरमधली धक्कादायक घटना. या घटनेनंतर थिएटर कर्मचाऱ्याविरोधात मनसे आक्रमक. मुंबई विमानतळावर मराठी बोलण्यावरून वाद. कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ठाण्याच्या कळवा रुग्णालयामध्ये दूषित पाण्यामुळे डॉक्टरच आजारी. अपुऱ्या सुविधा, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे डॉक्टर त्रासले. 50 फूट खोल विहिरीमध्ये ब्लॅक पॅन्थर पडला. रत्नागिरीच्या कोळंबे गावातली घटना. वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची तपासणी होणार. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेचं सोशल ऑडिट त्याचबरोबर लातूरमधील 2176 शाळांमध्ये तपासणी केली जाणार. अवकाळीमुळे कोकणातील आंबा आणि काजूला फटका. अधिवेशन काळामध्ये सरकारकडून मदतीची घोषणा. आंब्यासाठी हेक्टरी 5 लाख मदतीची मागणी. सोलापुरात आशिष शेलारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेलारांसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर. गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त. अवकाळीच्या तडाख्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाचं जगणं उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, वादळ आणि गारपिटीचा हाहाकार. रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. जिल्ह्याचं तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना. राजधानी दिल्लीच्या हवामानात बदल. दिल्लीमध्ये तापमान 14 अंश सेल्सिअसवर. जामा मशीद दाट धुक्यात हरवली. नवी मुंबईमधलं प्रदूषणही वाढलं. पर्यावरण विभागाची कबुली. 87 विकासकांना कारणे दाखवा नोटीस. सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई. जालन्याच्या मंठा तळणीमध्ये भरारी पथकाची कारवाई. आतापर्यंत 21 घरगुती सिलेंडर जप्त. चाकण परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा. संतापलेल्या नागरिकांचा रास्ता रोको. पुढे नाशिक महामार्ग रोखून धरला. आखाती देशामधील युद्धामुळे परदेशी सफरचंद महागलं. वाशीमधील बाजारामध्ये सफरचंदाच्या दरात वाढ. सफरचंदाच्या दरा किलो मागे 70 रुपयांची वाढ. छत्रपती संभाजीनगरात गॅस सिलेंडरची टंचाई. शहरामध्ये रोज 150 टन गॅसचा तुटवडा. पुरवठा घटल्यामुळे गॅस एजन्सी बाहेर रांगा. गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी.